सुंदर खेळ मैदानावरती त्यांना दाखवला आहे आणि आदरणीय पंकज देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मात्र या ठिकाणी वितरित केला जातोय. अभिनंदन, वेल प्लेड विश्वनाथ जाधव. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतात. रोहित कुडू करून 2 विकेटसाठी 500 रुपये होते. विश्वनाथ थांबायचं आपण. रोहित कुडू आहेत ते देतील 500 रुपये आणि यश आहे यश आपण या यश सफाळे परिसर म्हटलं तर यश हेही एक चांगला खेळ करत असतात. सफाळे प्रीमियर लीग खेळून यश या ठिकाणी आलेले आहेत. चला यशला पण देऊयात. चला मॅच सुरू राहील मैदानावरती प्लीज. मॅचला सुरुवात होईल आणि या संपूर्ण परिसरातील एक मोठी स्पर्धा आहे. म्हणजे संपूर्ण परिसर म्हटलं तर खऱ्या अर्थानं आज भरपूर सारी प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक पारितोषिकी प्रेक्षकांसाठी आलंय. जर प्रेक्षकांनी षटकाराच्या बाहेर जर कॅश टिपली तर जिल्हा प्रमुख चषकाचे आपले सर्व आयोजक आहेत, नामा बॉईज मोरेगावचे आपले आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहेत. पण कॅच एकानेच घ्यायचे आहेत. दोघांनी कॅच घेतलं तर बक्षीस नसणार आहेत. एकाने कॅच घ्यायचे 100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत आयोजकांच्या वतीनं. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होईल. भरत मोरे सरांचा पण एक गोड आवाज आहे तो या ठिकाणी ऐकणार आहोत. धनवीन 11 वसईचा संघ मैदानावरती करेल प्रथमतः बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल कोसमाई मातेच्या आशीर्वादानं पुढीत पतित झालेलं गाव खारडीचं गाव आणि त्या खारडीच्या गावामधून आलेला आई कोसमाई खारडी. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घेऊन चाललो तुम्हाला थेट मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी सेमीफायनलचा थरार आपण पाहणार आहात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाले. एका बाजूला समर्थ कोडू त्याच्या साथीनं निशांत चिमलकर बाई आणि गोलंदाजी मार्कवरती अमोल भगत. नामाबॉईजचा जो स्टँड आहे त्याला जर का चेंडू लागला म्हणजे त्या स्टँडवरती चेंडू पडला, स्टँडला स्पर्श झाला डायरेक्टली तर 500 रुपयाचं बक्षीस आहे निरंजन चिंदरकर यांच्याकडून. सर्वांनी इथून बाजूला बा. लेट्स प्ले. पहिला चेंडू अमोलचा. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निघून गेलाय, निसटलाय. 1 2 धावा कंप्लीट. 2 धावा धावून पूर्ण करत असताना समर्थ कुडू शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोघांनी मिळून सादर केली. दोन धावा धावफलकावरती आहेत आणि अतिशय चांगली सुरुवात धावफलकाचं श्री गणेशा. प्रेक्षकांनी झेल पकडल्यास 100 रुपयाचं बक्षीस आयोजन कमिटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पुन्हा एक दामोल भगत समोर समर्थ कडू. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वेगवान चेंडू होता. वेगावरती स्वार झालेला हा चेंडू जास्तच बाहेर असल्या कारणाने पंच दंडित करतात आणि सांगतात येस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. मंचावरती उत्सव मूर्ती म्हणजे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय असे जिल्हा प्रमुख आदरणीय सन्मान्य पंकजजी देशमुख साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना तब्बल 3 वेळा त्यांची उपस्थिती आज आपण पाहिली. आजच्या दिवसामध्ये 2 वेळा आणि त्या अगोदर पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती होती. यावेळेला समोरच्या दिशेने काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. प्रयत्न चांगला त्यान वॉड अ कॅच. फुलातून झेल टिपला गेलाय आणि पहिला विकेटचं पतन होत असताना समर्थ कुडू बाद गॉन. आपल्याला लढायचा कुणामध्ये चोर नाही. आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुमच्या मनामध्ये आहे आपलाच भाग. आपण तरी कुणी थँक्यू. काय सुंदर झेल टिपला आणि त्या झेलच्या प्रत्यार्थामध्ये विकेट आली आहे. नवीन फलंदाज सोन्या गायकवाड मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतात. आज 40 प्लसचं क्रिकेट ज्या प्रकारे
खेळताना पाहायला मिळालं. ही सर्व प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी होती आणि खरोखरच आनंदित केलं या सर्व खेळाडूने. नाझिम गुल्ली म्हणा, समर्थ कडू म्हणा, भाई म्हणा, निशांत शेवलकर, सोन्या गायकवाड म्हणा, त्या अगोदर त्या सामन्यामध्ये शैलेंद्र घोडेकर म्हणा, अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या सर्वांनी दाखवलाय. नवीन फलंदाज तीन वरती 1-2 चेंडूचा खेळ झाला. अमोल भगत याने मात्र आपल्या धारदार गोलंदाजीचा पुन्हा एकदा नजारा पेश करण्यासाठी कंबर कसली आहे. सोन्या गायकवाड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा होता, ऑन साइडला चिरत गेलाय चेंडू निघून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. वन बाउंड सीमा रेखा पार, चौकार. उशिरा थँक्यू डीजे उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सुद्धा जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ते 40 वर्ष पलीकडचे सर्व खेळाडू आहेत आणि हे सर्व खेळाडू काल वसईतून टुर्नामेंट खेळून अलिबागला किंवा रायगड विभागामध्ये गेले. रात्री 1:30 वाजता ते पोचलेत आणि आज सकाळी पुन्हा एकदा खेळण्यासाठी या मैदानावरती दाखल झालेत. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा करारा प्रहार, चेंडू गेलाय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू. पुन्हा एकदा म्हणजे रात्री 1:30 वाजता ते अलिबागला पोचून त्यानंतर तो मोठा प्रवास गाठत असताना अलिबाग म्हणा, गुजरात म्हणा, तिकडून पुन्हा एकदा आज सकाळी 1-1:30 वाजेपर्यंत याबद्दल इथे पोहोचणं सोपं नव्हतं आणि ते अबाव 40 वर्षानंतर इतका मोठा उपद्व्याप करणं ही सर्वाधिक मोठी साहसीरित्याने ती दाखवली या सर्व खेळाडूंनी. त्यामुळे हॅट्सअप आहे संपूर्ण दानवीन वसई इलेव्हनच्या संपूर्ण टीमला. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. अमोल भगत यांचा 14 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ, 1 विकेट आली आहे. अमोल काय शेवटच्या चेंडूवरती चित्र दर्शवेल यावरती सर्वांच्या नजर आहेत. निशांत शेवलकर भाई यांना स्ट्राईक मिळाली आहे पहिल्यांदाच या षटकामध्ये. काय स्वभावाला साजेसा खेळ निशांत भाई यांच्या माध्यमातून दिसेल का? हलक्या हाताने खेळले, ऑन साइडला सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना क्षेत्ररक्षकांनी सांगितलं तो सन्मान आम्हाला मंजूर नाही आणि म्हणूनच दुसरी धाव सुद्धा तिथे म्हणजे एक धाव घेतली गेली. जो डॉट येणार होता तिथे एक धाव आली आहे. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 15 वरती 1 ही स्थिती दानवीन स्पोर्ट्स वसई 11 या संघाची. कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थँक्यू. पहिलं षटक संपलं. 15 धावा धावफलकावरती. नवीन षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो मिस्टर विनीत. विनीत आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. अरे कौन है? रुको जरा, सबर करो. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. विनीत समोर बाई, निशांत शेबलकर 40+ मधील नवतरुण खेळाडू असं म्हणूयात आपण, ज्या प्रकारचे ते बॅटिंग करतात. पहिला चेंडू यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. शॉट थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. रिस्कचा अतिशय चांगला वापर करतात. बॉटम हँडला खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करतात आणि म्हणूनच की काय धावांचा जो वेग आहे तो अजूनही कायम आहे आणि प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. निर्धाव चेंडू तितक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहेत कारण ऑन मेरिट खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय. ज्या दिशेने चेंडू येईल त्या दिशेवरती खेळण्याचा प्रयत्न अगदी योग्य निर्णय. आणि असा का खेळ केला तर त्याचं सुद्धा कारण आहे. यावेळेला 1 बाउन्स
सीमारेखा पार, चौकार, नो प्लस चौकार, म्हणजे 5 धाबा धावफलकामध्ये ऍड होतील. फक्त दिशा दिली, त्यापेक्षा जास्त काही केलं नाही. पूर्ण हाफ पेस ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा चौकार पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलाय. खूप मोठा बिबर इथे हाताळला गेला होता. 5 धाबा बक्षीस स्वरूपाने आल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट वरती वातावरण पूर्णपणे टाईट करण्याचं चित्र आहे, कारण सोन्या गायकवाड तितक्या सहजतेने जाऊन देणार नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. दर्शनीय स्ट्रोक, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. थँक्यू डीजे. षटकार आलाय आणि षटकारानंतर ते फ्रीडला म्हटलं होतं ना वातावरण टाईट करेल का, केलंय. इथून बघतायत दानविन स्पोर्ट्स वसई 11चा संघ बघतोय की इथून 50-55 इथपर्यंत धावफलक जावं, जेणेकरून सुटकेचा निश्वास सोडतील गोलंदाज. काय ते चित्र इथं पाहायला मिळेल का. सुरुवात तर तशीच आहे, परंतु 50-55चा पल्ला इतका जाईल असं वाटत नाही. परंतु 35 ते 40 या धावांपर्यंत नक्कीच मजल मारण्याचा प्रयत्न असेल. ज्या प्रकारचा गोलंदाजीचा अटॅक आहे दानविन स्पोर्ट्स वसईचा, परंतु कोसमाई खार्डी कमी नाही आहे. चंद्रकांत, पंकज, अमोल असे काही खेळाडू आहेत, यांच्यामध्ये मोठमोठे फटके मारण्याची कुवत आहे, धमक आहे आणि 35 ते 40 या धावफलकाला चेस करण्याची ताकद सुद्धा आहे. हे विसरून चालणार नाही आहे. दोन्ही संघ ज्या अनुषंगाने खेळ करत असताना दिसलेत, तो खेळ अतिशय दर्जेदार आणि शानदार आहे. आत्तापर्यंतचा या दोन्ही संघांचा 28 वरती 1 अशी सद्यस्थिती दानविन स्पोर्ट्स वसईची. 2 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील. 3 षटकांचा सामना आहे. निशांत शिवलकर, भाई कौन बोला मैं 40+ हूं, अभी तो मैं 18 का हूं. चेंडू सीमारेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. पहा निशांत शिवलकर बाई कशा प्रकारे शफल झाले होते, शफल होऊन बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर शॉर्टआर्म पुल, शॉर्टआर्म जॅम केलं चेंडूला आणि फेकून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. ही शैली आहे निशांत शिवलकर बाई यांची. सरळ बॅटिंग स्ट्रोक खेळणं, कोणत्या प्रकारचा आडवा तेडवा प्रयत्न नाही, प्रॉपर क्रिकेट स्ट्रोकला एक्झिक्यूट करणं, यासाठी ते जाणले जातात. आणि तो खेळ दिसतोय. आणि यावेळेला बॅट पुढे लेझी होती. त्याचा नुकसान फायदा काय झालंय मैदानात. नुकसान होता राहिलंय, कारण बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये गेला, हातामध्ये विसावल्या बगैर जमिनीला टेकला. याचा जर कॅच ड्रॉप आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 षटकांचा खेळ संपतोय. 35 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय या विकेट डीजेला. आणि त्यानंतर वळूयात शेवटच्या षटकाकडे. थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक. शेवटचं आणि अंतिम चेंडू, शेवटचं आणि अंतिम षटक. नवीन गोलंदाज पंकज, नवीन गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू समय मारा वाईडचा इशारा होताना पाहायला मिळतो. युजली पंकज दुसरं षटक हाताळतात, आज तिसऱ्या षटकामध्ये दिसलात. मला वाटतं ही शेवटची मॅच ज्यावेळेला काल झाली त्यावेळेला हा इम्प्लिमेंट करण्यात आला होता. यश प्राप्त झालं म्हणून पुन्हा एकदा तीच स्थिती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडूला बॅटवरती घेतलं. आणि एक धाव तिथे धावून कंप्लीट केली भाईंच्या माध्यमातून. आणि पहा या स्पर्धेचे मुख्य
ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय मुख्य उत्सवमूर्ती या मंचावरती उपस्थित आहेत आणि सेमीफायनल फायनल या दोन्ही सामन्यांचा ते आस्वाद घेत असताना दिसणार आहेत आणि ही सर्वाधिक मोठी अभिमानास्पद बाब आपल्या सर्वांसाठी, कारण इतकं मोठं व्यासपीठ, इतकी मोठी स्पर्धा या मैदानावरती भरवण्यासाठी त्यांचं भरघोस योगदान लाभलं आहे आणि खरोखरच सुंदर आयोजन गेल्या 4 दिवसापासून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं आहे. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा असणारे आदरणीय पंकजी देशमुख साहेब आपल्या मंचावरती पाहतात. यावेळेला ऑन साईडला शॉर्टम पूल, शॉर्टम जॅम, चेंडू सीमारेखा पार, षटकार. तरी आपण मुजोड नाही, दिसतो साधे भोळे तरी बनवत कमजोर नाही. आपल्याला लढा याचा कुणामध्ये चोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. थँक्यू 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 डीजे. आणि बघा ज्या ज्या वेळेला पंकज साहेबांचं नाव घेतलं त्या वेळेला षटकार सुद्धा आलाय, म्हणजे नावामध्ये सुद्धा पॉवर आहे आणि ती पॉवर इथे दिसली आहे षटकाराच्या रूपाने. निशांत शिवलकर भाई यांच्या बॅटमधून मोठा फटका, स्विच हिट करायचं होतं, मगाशी चर्चा झाली होती. ओहो क्या हुआ इस बार. 1 रन धावून कंप्लीट केला जातोय. अमोलचे प्रयत्न थोडेसे असफल, सिंगल मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही. त्या चेंडूमधली पॉवर आणि मंचावरती सुद्धा एक मोठी पॉवर बसली आहे, त्यामुळे कदाचित ही पॉवर जनरेट होत असावी. आता गोलंदाजी करणारा संघ म्हणेल तुम्ही कृपया नाव घेऊ नका, कारण आमची पॉवर गुरेल नाही तर. असो, मैदानाच्या दिशेने जाऊयात. द पार्ट ऑफ जोक. 45 लॉस ऑफ 1 विकेट, 2.4 ओव्हर आतापर्यंत झाली आहे. सोन्या गायकवाडच्या बॅटमधून मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक चंद्रकांत चेंडूवरती आलेत. चंद्रकांतने जीवांची आकांता केली, परंतु चेंडू काही मिळाला नाही. तोपर्यंत 1 धाव नव्हे तर 2 धाबा धावून कंप्लीट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 47 लॉस ऑफ 1 विकेट, 50 च्या आत 50च्या वर. चर्चा हीच होती, किमान 40च्या पुढे आल्यात आणि महेश पागदरे सर म्हणतात की आम्हाला 50 हवेत आणि गोलंदाजाकडून हा चेंडू वाईडच्या रूपाने हाताळला गेलाय. वाईड प्लस 1 1 1 2 धाबा आल्यात. 49. धानविन स्पोर्ट्स 11 वसई हा संघ आपण पाहतोय आणि या संघाची चर्चा 40+ मध्ये आणि या संघाचे मुख्य पुरस्कर्ते आहेत समीर चौगुले आणि महेश पागदरे. आणि यावेळेला चेंडूला शेवटच्या क्षणाला चेंडूला फेकून दिला मिडविकेटच्या डोक्यावरून. षटकार आणि या षटकारासाठी प्रवीण मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे. निशांत शिवलकर भाई यांच्यासाठी मैग्निफिसेंट बैटिंग. अब तक 56 करने होंगे. अब तक 56 का किताब पढ़ना होगा अगर यह मैच जितना है तो कोसमाई काटी को. 56 धाबांचा पाठलाग 3 षटकामध्ये होईल की नाही, या 56 धाबांना वाचवलं जाईल की 56 धावा पूर्ण केल्या जातील, सर्वांच्या चर्चा म्हणजे त्या सर्व गोष्टींच्या चर्चा होणार आहेत कधी दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुनश्च एकदा बदल आपल्याला पाहायला मिळेल आणि ऐकायला मिळेल धनंजय पाटील यांचा आवाज. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन बान शान ठाकरे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. आपण कधी गिळत नाही आवाज खतरनाक. आपण कधी कुणी बाळासाहेब पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन बान शान ठाकरे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. हाल ठीक, हाल ठीक. वेलकम पुण्यातील सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक सर्वांचं जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे.
एक इनिंग मैदानावरती आपण पाहिलेले आहेत आणि 40+ क्रिकेटपटू असले म्हणून 40+ कडे ताकद नाही, टेम्परामेंट नाही, या गोष्टी तुम्ही नाही म्हणून चालणार नाहीत. त्यांच्याकडे सर्वाधिक जास्त कॅलिबर आहेत. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांनी एक पिढी गाजवल्यात, एक नव्हे तर 2-2 पिढी त्याने गाजवलेल्या आहेत, असे खेळाडू आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले. 40+ क्रिकेट आज आपण या मैदानावरती पाहिलं आहेत. वय वर्ष 40, 45, 50, 55, 60 याच्या पलीकडचे देखील खेळाडू आज या मैदानावरती खेळलेले आहेत. चला, बॅटर मैदानावरती येतात, 2 फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. हार्ड हिटर बॅटर चंद्रकांत भोईर चंदू आणि दुसऱ्या बाजूला अमोल भगत, लेदरचा खेळाडू आपण ज्याला पाहिलेला खेळत असताना अनेक वेळा तो अमोल मैदानावरती दाखल झाला आहे. जबाबदारी या 2 खेळाडूंवरती असणार आहेत. चंद्रकांत आणि अमोल यांच्यावरती जबाबदारी असणार आहेत. तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला आपण सातत्याने पाहिलाय ते खेळाडू नाझीम गुल्ली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नाझीम गुल्ली यांना मिळालेला आहे. ते मैदानावरती पाहायला मिळतील. समोर असतील चंद्रकांत चंदू. वय वर्ष आपण पाहिले तर या खेळाडूचे आहेत 39 वर्षाचा चंद्रकांत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नझीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉलमध्ये 56 धाब्यांचं लक्ष्य. चला मैदानावरती जाऊयात. आता आपल्या आयोजन कमिटीचे काही मेंबर्स आहेत, थोडं बाजूला. थँक्यू. 18 बॉलमध्ये 56 धाब्यांचं अब तक 56 मैदानावरती करायचे आहेत. मॅचला सुरुवात, दुसरी इनिंग इंटरेस्टिंग. नाझीम गुल्ली पहिला बॉल फिरकावण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू विकेट किपर सुंदररित्या कॅरी करतायत आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज चंद्रकांत बाद. थँक्यू. आपले आयोजक, जिल्हा प्रमुख, चषकाचे सर्व आयोजक सध्या इथे दक्ष आहेत. आपले टीम नामा बॉईज मोरेगावची टीम रेडी आहेत. परंतु आता ही स्पर्धा जर पाहिली तर भरपूर सारे प्रेक्षक वगैरे मला मैदानावरती भरपूर सारे प्रेक्षक वगैरे दिसत आहेत. काही जण चेअरवरती बसलेले आहेत, काही जण ज्यांना चेअर नाही भेटली ते खाली बसलेले आहेत, काही जण उभे आहेत, काही जण आपण पाहिलं तर बरोबर भिंती आहे त्या भिंतीवरती बसलेले आहेत, काही जण आपला भगवा कपडा त्याच्या पाठीमागे बसलेले आहेत. हेही मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, लवकर विकेट किपरनं सुंदररित्या गॅदर केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. धर्मेश तिथून आले आणि धर्मेश माघारीही परतले. गॉन. थँक्यू. हॅट्रिक जर मैदानावरती घेतली तर प्रवीण मोरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत आणि 1000 रुपयाचं पारितोषिक समीर चौगुले सर यांच्या माध्यमातून असणार आहे. पारितोषिक असणार आहेत, पारितोषिकांचा वर्षाव होणार आहेत. जिल्हा प्रमुख चषक, मी खरं तर सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. इतक्या मोठ्या प्रमाणात या मैदानावरती जे आयोजन करून आपण दाखवलं आणि कमी वेळामध्ये स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, ते देखील इतक्या सुंदर पद्धतीनं मैदानावरती केलं गेलं. हॅट्स ऑफ सर्व आयोजकांना असणार आहेत. पंकज देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणारी संपूर्ण टीम आपण पाहिलीत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आज खरं तर नामा बॉईज मोरेगावचा देखील संपूर्ण टीम असेल, त्यांचेही मनापासून आभार, कारण की दिवसाचे रात्रीचे दिवस नाही पाहिले. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. बॉलला पकडण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. एक कार्यकर्ता टीम नामा बॉईज मोरेगावचे होते, शिवसैनिक खऱ्या अर्थानं दिवस रात्रभर या मैदानावरती थांबायचे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तरी संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरिंग जसं स्कोरिंग केली, अंपायरिंग केली, त्याच्यानंतर जेवणाची सुविधा असेल, सर्व काही सुविधा सांभाळण्याचं कामही केलंय. फुलटच बॉल, घुटना टेक, मैदानावरती सिक्सर देख. अमोल भगतच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय सीमा पार. जिल्हा प्रमुख चषकातील षटकार. से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. थँक्यू. म्हणजे गाणंही वाजलं की जोर, पण आता जोरच लावायचा आहे. मॅच जिंकायची असेल तर जोर लावायचा आहे, दोघांनाही लावायचं आहे. कोण जास्त जोर लावेल पाहण्यासारखं आहे.
हा ओव्हर हॅट्रिक घेतली तर 200 रुपये पारितोषिक आहेत. मोरे साहेब आहेत, मोरे साहेब खुश आहेत, ATM आज खर्च करणार आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं समीर चौगुले सर आहेत, 1000 रुपये त्यांच्या माध्यमातून देखील आहेत. 4 बॉलचा कळ संपलाय, 7 धावा 2 गडी बाद. गोलंदाज रेडी. ओहो हो, यावेळचा बॉल आपण पहिला पंच वळतात, व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव आहे ती मैदानावरती बहाल करण्याचा प्रयत्न. नाझीम गुल्ली मैदानावरती पाहतायत, गोलंदाजी मार्क्सवरती आहे. दुसऱ्या बाजूला कारडी संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतायत ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अमोल भगत, अमोल भगत आणि पंकज भोईरी जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. घुटना टेक पुन्हा एकदा मैदानावरती कळलाय, फटका छानरित्या कळलाय. अमोल भगतच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय सीमा पार. जिल्हा प्रमुख चषकातील बेधडक कडक चौकार. थँक्यू. रंगतदार होईल, मॅच रंगतदार होईल. धावा धबलक्यावरती 12 धावा 2 गडी बाद. सामना खूप सुंदर होणार आहे. नजीमच्या विरुद्ध मैदानावरती आक्रमण करण्यासाठी सुरुवात केलंय अमोल भगत. लेदर क्रिकेटपटू आहे, मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न तोही करणार आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा अमोल. मोठा फटका खायचा होता, चेंडू मात्र आपण बरोबर सिंगल घेण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती होतोय. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचं काम आता शेवटच्या बॉलवरती होईल का? यस पंच लेगबायचा इशारा करतायत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा फलकावरती आहे 13. येणारे बॉल आहेत मैदानावरती अजूनही विचार केला तर 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत, त्या मात्र 43 धावा. जास्त टीम मिटिंग मैदानावरती होणार नाहीत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानावरती येऊयात. कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग नाही होणार. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना शिवसेना. थँक्यू. 12 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. सामना रोमांचक सिच्युएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये असे 2 ते 3 मॅचेस झालेले आहेत. 12 मध्ये 47 धावा मैदानावरती झालेल्या आहेत. आपण पाहिलं सकाळी या मैदानावरती 12 बॉलमध्ये 47 धावा होताना, 12 बॉलमध्ये 45 धावा देखील करताना आपण या मैदानावरती पाहिलेल्या आहेत. काय घडेल? पुन्हा 12 बॉलमध्ये 43 धावांची गरज. गुजरात एक्सप्रेस मितेश दरबार मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूच्या देखील नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहेत. ते मितेश दरबार वेगवान. पहिला बॉल हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पहिला चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक अमर कोळी मॅन फ्रॉम नायगाव चेंडूवरती पुढे येत आहेत. बॉलला अडवलं गेलं. क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव मैदानावरती मिळाली. 11 बॉलमध्ये 42 धावेची गरज आहे. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते, परंतु मिळालेल्या पानावरती तुम्हाला एक चांगला डाव आज खेळता आला पाहिजे. कुठला संघ चांगला डाव खेळेल, कुठला खेळाडू चांगला डाव खेळेल हेही पाहण्यासारखे असणार आहे. खुलवा टप्प्याचा बॉल, भन्नाट वेग मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळाला. म्हणून म्हटलं गेलं गुजरात एक्सप्रेस आहे. वेग प्रचंड या खेळाडूकडे आहे, तो मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. निर्धाव. दहा बॉलमध्ये विजयासाठी 42 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा मितेश दरबार षटकातील पुढचा बॉल घेऊन आपल्याला पाहायला मिळतात. फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, गॅपमध्ये चेंडू निघून जाईल का? परंतु क्षेत्ररक्षक आले. बॉलवरती 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 घेतलाय. तिसऱ्याचा प्रयत्न. अमोल स्ट्राईक का घेत नाहीत? अमोल स्ट्राईक गेनवरती का जात नाही हाही प्रश्न आहे. 9 चेंडू 40 धावा. तुम्हाला सर्वांना जे व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं ते आदरणीय पंकज देशमुख साहेबांनी केलेलं आहे. खरं तर मनापासून त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. इतकी मोठी स्पर्धा आणि स्पर्धेचा भाग होण्याची संधी जी आम्हाला मिळालेली आहे त्याबद्दल आपला खऱ्या अर्थानं पंकज देशमुख साहेब आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहेत. गर्दी यासाठी झाल्या आहेत खेळाडूंना पाहण्यासाठी. पुन्हा एकदा मैदानावरती चांगला बॉल आहे. मैदानावरती चांगला बॉल हाताळला गेला आहे. 8 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आहे. जिल्हा प्रमुख चषकाचे आपल्या सर्व आयोजक न्यामा बॉईज मोरेगावचे आपले आयोजक त्यांच्या माध्यमातून बाहेर कॅच घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 100 नाही आता 300 आहेत. आठ बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळ गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र पुढे आलाय. तिथून शैलेंद्र घोडेकर मॅन फ्रॉम नायगाव. काही खेळाडू मात्र नायगावच्या परिसरातून बिलॉंग करतोय. चेंडूवरती पुढे आला. समीकरण मैदानावरती आता असणार आहेत. येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 39 धावांची गरज आहे. 7 बॉलमध्ये विजयासाठी 39 धावांची गरज असणार आहे. मॅचला जिंकण्यासाठी कोण जिंकेल, कोण फायनलमध्ये दाखल होईल पाहण्यासारखे असणार आहेत. यावेळी आपण पाहिलं तर भिरकावण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून गेलाय.
एक धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल मात्र मैदानावरती येतात. धावा फलकावरती बनवले गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 6 बॉलचा खेळ आहेत. 6 बॉलमध्ये 38 धावा आहेत. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य ह्या गोष्टीचा नेम नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. काही गोष्टी होऊ शकतात. एक ब्रेकमध्ये संगीत. पालघर जिल्हा लोकसभा संघटक आपणा सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व शिरगाव गावचे आदरणीय श्री जनार्दनजी पाटील मामा यांचं या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सहर्ष स्वागत असताना आपणा सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर जनार्दनजी पाटील मामा यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मामा या व्यासपीठाच्या दिशेने पुन्हा आपल्याला इथं सर पाहू शकतायत. पहिला चेंडू मात्र हाताळण्याचा प्रयत्न, तिथून आता अमोलला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. 5 बॉलमध्ये विजयासाठी 38 धाव्यांची गरज आहे. एक पारितोषिक आहे. नामा बॉयज मोरेगावचा जो कक्ष आहे त्याला बॅनरला जर बॉल हिट झाला, बरोबर त्या नामा बॉयज मोरेगावच्या नावाला जर हिट झाला तर 1000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. कुठल्याही खेळाडूनं त्या बॅनरवरती हिट केला नामा बॉयज मोरेगाव कक्ष तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 5 बॉलचा खेळ असेल. मैदानावरती 38 धाव्यांची गरज आहे. पालघर जिल्हा लोकसभा संघटक आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व मान्य श्री जनार्दनजी पाटील मामा यांचं या मुख्य मंचाच्या दिशेने आगमन होताना पाहायला मिळत आहे. थँक्यू. मामांचं व्यासपीठावरती आगमन आपल्याला पाहायला मिळतं. पंकजी देशमुख साहेब सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आहेत. 5 बॉलमध्ये 38 धावेची गरज आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. पुनश्च एकदा आपण गोलंदाजी पाहू शकतायत. 4 बॉलचा खेळ असेल. 4 बॉलमध्ये विजयासाठी 38 धाव्यांची गरज आहे. 4-38चा मॅच. 4 चेंडू 38 धावा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज या मैदानावरती पाहायला मिळत आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती हाताळला जाईल का तर यस डेफिनेटली. पंकज मात्र स्ट्राईक एनवरती येण्याचा प्रयत्न करतोय. तिथून आता मैदानावरती खेळाडूला आऊट नाही केलं. समर्थला माहीत आहेत शेवटच्या आता काही बॉल राहिले आहेत त्यामुळे तेही जाणतायत. स्विच हिट. मला वाटतं की पंकज सध्या नामा बॉयज मोरेगाव कक्षाला हिट करण्याचा प्रयत्न करतोय की काय, कारण की ज्या प्रकारचा त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण की त्या जर बॅनरला लागला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 बॉलमध्ये 37. चला नामा बॉयज मोरेगाव संघ चॅलेंजर संघ विश्वनाथ कर्णधार आपण या ठिकाणी येणार आहात. लगेच धावत या ठिकाणी आपण जिथे असाल तिथून आपण लगेचच यायचं आहे. मला तर यश आहेत. यश आपण थोडंसं लवकर या. शेवटचा बॉल आणि तिथून आपण पाहिलं तर फायनलमध्ये जाणारा संघ आहे टीम धानवी स्पोर्ट्स वसई 1140+ संघ आहे. तो फायनलची मॅच खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मैदानावरती रेडी असणार आहेत. सर आपलंही स्वागत आहे या मंचावरती मैदानावरती आणि 2 संघ मैदानावरती खेळणार आहेत. चला दोन्ही कॅप्टन धानवींचे कॅप्टन लवकर या. अनिल गरत आपण धावत या, कारण की वेळ कमी आपल्याकडे. आता घड्याळामध्ये टाइम झाला आहे 6:15. मान्य श्री जनार्दन पाटील मामा पालघर जिल्हा लोकसभा संघटक आपल्या सर्वांचे लाडकं असं व्यक्तिमत्व आपण नेहमीच ज्यांना पाहिलेलं आहेत. शिरगाव गावची आन बान शान म्हणून आपण ज्या व्यक्तिमत्वाकडे नेहमी पाहत असतो ते आदरणीय